देशभर गॅस टंचाई, पेट्रोल डिझेलची टंचाई, ऊर्जा क्षेत्रात हे सरकार एकदम अयशस्वी ठरलेलं आहे. जगात इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. या सरकारला कायम एक सवय आहे, कुठलं तरी एक कारण दाखवायचं आणि काहीतरी वेगळे फायदे त्याचे उचलायचे. आता ही गॅस टंचाई दाखवलेली आहे. मुळात आत्मनिर्भर विकसित भारत, तुम्ही फार चंद्रयानाच्या मंगलयानाच्या गप्पा करणारे सरकार, सगळ्या गोष्टीचं श्रेय हे पंतप्रधान घेत होते. मग आता गॅस टंचाईसाठी अखंड देश रांगा लावा लागला आहे. 10-12 दिवस 8-10 दिवस कुठं युद्ध चाललं नाही तर ते युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसवल्या. मग तुम्ही गेली 13 वर्ष देशाचा कारभार काय केला, जे पंतप्रधान स्वतःची डिग्री दाखवू शकत नाहीत, लोकसभेत कोणतीही चर्चा घडवू शकत नाहीत, विरोधी पक्ष का नको, विरोधी पक्ष नेता का नको, लोकशाही का मानायची नाही, तर चाललेला भ्रष्टाचार कुणी बाहेर काढता कामा नाही. फक्त जातीवाद धर्मांतेच्या गप्पा करायच्या, द्वेषासारखं बोलायचं, एकमेकावर टोकाचं बोलायचं, विरोधकांना ईडी CBI लावायचे आणि आपला कारभार कशाही पद्धतीनं चालवायचा, त्याचे हे परिणाम आहेत. आज गॅस टंचाईपेक्षा गॅसचे जे दरवाढ केल्यात त्या दरवाढीमध्ये दर सिलेंडर मागं 300 रुपये भाजप सरकारला जातात. हे मिळवण्यासाठी ही कृत्रिम गॅस टंचाई यांनी उभा केलेली आहे. यांचं धोरणच चुकीचं आहे. यांना कसला अभ्यास नाही, कसलं नियोजन नाही. लोकांना फक्त धार्मिक द्वेषमध्ये गुंतवून ठेवायचं, कारभार आपण कसाही करायचा. सांगा ना, पेट्रोलियम ऊर्जा मंत्री कोण आहे? कोण नाव सांगू शकतं? ह्याच्या अगोदर उसाचं बिल का वेळेवर देत नाहीत म्हणून UPA सरकारमध्ये शरद पवारांच्या दारात उपोषणाला बसायचं. आता कोण आहे पेट्रोलियम कृषी ऊर्जा मंत्री? कोणाला देशाला सांगू शकतं का? सांगा मला. काही नाही. फक्त एकाच्या नावाखाली अमित शहानी मोदींच्या दहशतीखाली चाललेलं सरकार, भारत देशाची वाट लावायला चाललेले सरकार, सर्वसामान्यांना उपाशी मारणारे सरकार आहे. आज रांगा लावायची वेळ आणली आणि गप्पा मात्र आत्मनिर्भर विकसित भारत, ट्रिलियन मिलियन अशा गप्पा मारायच्या आणि सर्वसामान्यांना होरपळून काढायचं. परीक्षेचा काळ आहे, मुलांच्या परीक्षेकडे लक्ष द्यायचं का आईवडिलांनी घ्यायसाठी रांगेत उभं राहायचं? हे जर उत्तर मुख्यमंत्री पंतप्रधानांनी द्यावं. इकडे लक्ष वेधलं की तिसरंच काहीतरी दाखवायचं आणि आम्ही म्हणायचं विश्वगुरू. मग या गोष्टीचं पण श्रेय जी गैरसोय आज लोकांची झाल्या त्याचा पश्चाताप म्हणून मोदी सरकार, फडणवीस सरकार राजीनामाच दिला पाहिजे. तुम्ही चुकलात. लोकांना उन्हातान्हात रांगेत उभारायची वेळ आली तुम्ही. यामुळे तुम्ही पश्चाताप म्हणून राजीनामा देणं हेच उत्तर आहे. साधं 2-3 रुपये जरी सिलेंडरला वाढवलं तर डोक्यावर सिलेंडर घेऊन स्मृती इराणी सगळी लोक लोकसभेच्या दारात मोर्चा काढलेले आज कुठं गप्पा आहेत? आज कुठं आहेत? चित्राताई वाघ, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, प्रसाद लाड रोज मंडळी TV वर येऊन कॅमेऱ्यासमोर येऊन बडबडतात. आज काय आहे, लोकांचे हाल काय आहेत ह्याच्यावर का बोलत नाहीत? हा आमचा प्रश्न आहे. सर्वसामान्याला काय त्रास व्हायला आहे हे काँग्रेस पक्ष आज या आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्यात. काँग्रेसच्या काळात असली कधी वेळ आली नाही. जी योजना काँग्रेस पक्ष, मनमोहन सिंग सरकार असेल, शरद पवार साहेब असतील, अन्य मंत्रिमंडळ असेल, सगळीजण ती योजना सर्वसामान्यांच्या सुख समाधानासाठी त्या योजना येत होत्या. यांच्यासारख्या नुसत्या फसव्या योजना येत नाहीत. फक्त रांगा, आधार कार्ड लिंकसाठी रांगा, तुमच्या नोटबंदीसाठी रांगा, लॉकडाऊनमध्ये रांगा, सगळीकडे रांग लावायला मोदी सरकारला आवडते म्हणून या सरकारचा निषेध आहे.